नमस्कार, लोकसत्ता लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज शिवसेना आणि मनसेचा एकत्रित असा विजयी मेळावा वरळीच्या डोम परिसरात पार पडत आहे। आपण पाहतोय की सकाळपासूनच म्हणजे या कार्यक्रमाची एकच उत्सुकता सर्वांना होती आणि मनसे आणि शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी जमायला आता सुरुवात झाली आहे। इथे आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांशी आपण संवाद साधणार आहोत, त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत, कारण गेल्या 19 वर्षांनंतर दोन्ही भाऊ आज एकत्र येणार आहेत आणि त्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आपण जाणून घेऊयात। तुमचं नाव काय? माझं नाव आहे मोहन साहेबराव यादव। मी मूळचा दौंड तालुक्यात नांदगाव माझं गाव आहे। आता मी कृष्णामध्ये राहतोय। ते मला पहिल्यापासून म्हणजे वेळ आहे बाळासाहेबांचं, म्हणून मी बाळासाहेबांना गाडी दाखवायची आहे मला आलो तेव्हा स्वतः साहेब मातोश्रीच्या बाहेर अर्धा तास गाडी पागत होते आणि गाडी पाहिल्यानंतर मला एवढं सांगितलं की मोहन कशासाठी करतोय। मी त्यांना गाड्याला दाखवलं, का म्हणलं रात्री 12ला उठलो ना तुम्ही दिसता म्हणून मी करतो। तर मला खूप आनंद झाला। आता मी 19 वर्ष लागली ह्यांना हे एकत्र व्हायला, ती वाईट वाटते पण होऊ द्या, 19 झाले तरी आता ती राजसाहेब आम्हाला मुख्यमंत्री हो अशी इच्छा आहे आमच्या कुटुंबाची आणि संपूर्ण महाराष्ट्राची सुद्धा आहे की उद्धव साहेब जरा म्हणतात उद्धव साहेबांचा स्वभाव हलका आहे, हो ती जास्ती बोलू शकत नाही, त्याला सरळ करायचं असला ना माणूस जसं बाळासाहेबांचा शब्द आहे नाडला की तोडला, ते राज ठाकरेच करू शकतात। त्याच्यामुळं 100% आता मला राज ठाकरे मुख्यमंत्री हवे अशी पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे। आपल्यासोबत आणखी देखील काही पदाधिकारी इथे जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूयात। आज मेळावा होतोय, विजयी मेळावा आहे, विजयोत्सव साजरा करायचा आहे, दोन्ही भावांकडून सगळ्यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे, काय सांगाल? माझं नाव उद्धव मोहन यादव आहे। मी गेले 27 वर्षापासून इकडे मुंबईला येत आहे आणि आज जो बाळासाहेबांचं एक स्वप्न साकार होत आहे त्या स्वप्नासाठी 19 वर्ष आज लागले, परंतु आज लय महत्वाचा शिक्षण आहे आणि जे आजपर्यंत लोक ह्याच दोन भावांना एकत्र होऊन देत नव्हते ह्याचे कारण, ह्याला सगळ्याला कारणीभूत फक्त एकच माणूस, फक्त बीजेपी। कुणाला एकत्र होऊन द्यायचं नाही, नुसतं भांडत राहायचं, याला त्याला भांडायला लावायचं, हा बीजेपीचा पहिल्यापासून फंड आहे। आणि प्रत्येक कुठल्याही गोष्टीत जो लोक भ्रष्टाचारी आहे त्यांना वळून घ्यायचं आणि पुन्हा त्यांनाच पद द्यायची, मंत्रिपद द्यायची आणि असा भाजपचा पहिल्यापासून हा हे। आणि आज ह्या ठाकरे ब्रँडला ते घाबरले आणि JR हिंदी रद्द करावा लागला, हेच ठाकरेंची सगळ्यात मोठी पॉवर आहे। आजच्या विजयी सोहळ्याला राजकीय कुठलीही किनार देऊ नका असं दोन्ही नेत्यांकडून सांगण्यात आलं आहे, पण तरी देखील पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या अशा भावना आहे की दोन्ही बंधूंनी एकत्र यावं, पुढच्या ज्या निवडणुका आहेत त्याही त्यांनी एकत्र लढावं, तर त्याबद्दल काय सांगा? ते बघा, विषय असा आहे की तर राजकीय किनार देण्याचा काही विषय नाही। आज अख्ख्या सबंध महाराष्ट्राला ठाकरे बंधू एकत्र यावे आणि ठाकरे बंधूंनी या महाराष्ट्राचं सत्तेच्या चाब्या त्यांनी घ्याव्या अख्ख्या अखंड महाराष्ट्राची इच्छा आहे। त्याच्यामध्ये आम्ही तर कार्यकर्ते म्हणून, भावना म्हणून कार्यकर्ते बोलत असतील, परंतु अखंड महाराष्ट्राची इच्छा आहे की ठाकरे बंधूंनी हा महाराष्ट्र ताब्यात घ्यावा। अखंड महाराष्ट्राची इच्छा आहे की ठाकरे बंधूंनी महाराष्ट्र ताब्यात घ्यावा। खरं तर या आधीचं आपण पाहिलं की लोकसभा निवडणूक असू दे किंवा विधानसभा निवडणुका असू देत, दोन्ही पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिका होता। अर्थात आत्ताचा जो मेळावा होतोय तो एका भाषेचा मुद्दा आहे, हिंदी सक्तीवरून जो गोंधळ झाला होता आणि त्यानंतर सरकारने JR रद्द केला आणि जो 5 तारखेला मोर्चा होणार होता तो देखील रद्द झाला आणि त्यानंतर विजयी मेळावा साजरा करावा असं दोन्ही पक्षांकडून एकमत झालं आणि आजचा हा मेळावा होतोय। आणि आपण पाहू शकतो की कार्यकर्त्यांची ही ऊर्जा आहे, दोन्ही भाऊ एकत्र येण्याचा हा आनंद आहे आणि अशाच प्रतिक्रिया आपण सगळ्यांच्या जाणून घेणार आहोत। त्यामुळे लोकसत्ता लाईव्ह, लोकसत्ताचे YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा। लाईव्ह मध्ये या सगळ्या घडामोडी आपण पाहू शकतो। हिंदीची सक्ती नहीं चलेगी।